नमस्कार. अमृत संस्कार खजिना साम्राज्य क्रिएशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि बालचमूंसाठी मी आज एक गोष्ट घेऊन आले की अन्नाला कधीही नावं ठेवायचं नाही. अन्न आपण जे आपल्या ताटात येईल त्याला भजून म्हणजेच त्याचा आदर करून आपण ते खायचं. तर आईने जे जे बनवलेलं असेल किंवा आपण कुठेही गेलो, कुणाच्याही घरी गेलो, जरी एखादी गोष्ट आपल्याला आवडली नाही तरी त्याला नावं ठेवायची नाहीत, त्याला अन्नाचा आदर करायचा. अशीच एक गोष्ट सांगते. लक्ष्मी आणि अलक्ष्मी दोघींचे भांडणं चालले होते की तू तू असलीस म्हणजे मला मान मिळतो का, मी असले म्हणजे तुला मान मिळतो का. घरामध्ये एकी कशी राहते, घरातली सगळी माणसं एकत्र असतात, तिथं लक्ष्मी असते. मग आता हे आपण कसं काय पडताळायचं. मग ती म्हणती थांब. मग असंच एकत्र कुटुंब असलेल्या घरामध्ये लक्ष्मी आणि अलक्ष्मी प्रवेश करतात. त्या घरामध्ये धन धान्य समृद्धी सगळी असते. सगळी माणसं एकोप्याने राहत असतात, सगळे एकमेकांचा आदर करत असतात. त्यातली मोठी सून असते, ती त्या दिवशी जेवण बनवत असते. बनवताना ती मुगाच्या डाळीची खिचडी बनवते. तर दुसरी दोघी तिघी जावा असतात आणि त्याही हाताखाली मदत करत असतात. आणि काय होतं की एकमेकींची चुरस लागली असते की तुझा स्वयंपाक चांगला का माझा स्वयंपाक चांगला. कारण त्यात अलक्ष्मी पण आलेली असते. ती ह्यांच्या मनामध्ये असं भरवून देते की घरामध्ये वादविवाद होईल, भांडणतंटे होतील. त्यामुळं काय करते, मोठी सून जेव्हा खिचडी करते ती खिचडी टाकते आणि इकडं तिकडं करायला जाते. दुसरी सून येते, ती बुचकभर मीठ घेते, त्या खिचडीत टाकते, हलवून ठेवते. तिसरी सुनेला वाटतं की दरवेळी थोरल्याच वहिनींचं कौतुक होतं, आता बघा खिचडी खाताना कोणी कसे सगळेजण नावं ठेवतील म्हणून ती पण एक सटातनं मीठ घेते आणि ती पण त्यात टाकून देते. आणि मग काय खूप खारट खिचडी होते. तर त्यांचा खूप मोठा व्यवसाय असतो. तर आधी वयस्कर वडिलांना मुलं म्हणतात, बाबा तुम्ही घरी जाऊन जेवून या, मग मी जातो. आणि मग वडील जातात घरी, जेवायला बसतात. जेवायला बसल्यावर ते कोण कोण जेवलं कोण कोण नाही विचारतात. आणि नाही बाबा तुम्हीच जेवायला पहिल्यांदा आला आहेत, मग तुम्ही जेवा सावकाश म्हणून सगळ्या सुना जेवायला वाढतात. आणि जेवताना त्यांच्या लक्षात येतं की खिचडी खूप खारट आहेत, पण ते काहीही हुकाचू न करता ती खिचडी खातात आणि शांतपणे आपल्या कामाला निघून जातात. मोठा मुलगा येतो, तोही म्हणतो कोण जेवले कोण नाही. ते सुना सांगतात की बाबा जेवून गेले तास दुकानात. मग मोठा मुलगा जेवायला बसतो, त्यालाही लक्षात येतं की खिचडी खूप खारट आहे, पण तो म्हणतो बाबा हुकाचूका बोलले नाहीत तर आपण कशाला आपल्या बायकांचं मन दुखवा, आपल्या घरातलं वातावरण आपण दूषित करायला नको, म्हणून तोही जेवण करतो आणि तशीच खारट खिचडी खातो आणि जातो. नंतर तिसरा छोटा मुलगा येतो जेवायला, तोही म्हणतो दादा जेवलेत, बाबा जेवले आहेत, त्यांनी काही तक्रार केली नाही, आपणही जेवताना चूक काढायला नको, म्हणून तोही काही बोलत नाही. मग लक्ष्मी आणि अलक्ष्मीचा संवाद होतो की बघ जिथे एकी आहे तिथं मीही आहे. अलक्ष्मी म्हणते मी खूप मीठ घालून या घरात भांडण लावायचा प्रयत्न केला, पण तूच जिंकलीस, माझं इथं काम नाही म्हणून ती निघून जाते. आणि जिथं भांडण तंटे नाहीत, तिथं दरिद्रता नाही, तिथं लक्ष्मी आहे, तिथं अन्नधान्य भरपूर आहे. म्हणून घरातल्या स्त्रीचा आदर करा, घरातल्या अन्नाचा आदर करा आणि अलक्ष्मीला यायला वावच देऊ नका. आपल्या घरात भरपूर लक्ष्मी आली पाहिजे. छोट्या दोस्तांना ही गोष्ट थोडी अवघड वाटेल, पण ह्यातला मतितार्थ घ्या की अन्नाला नावं ठेवायची नाहीत.
जे एखाद्या वेळी मीठ जास्त पडलं, एखाद्या वेळी तिखट जास्त पडलं तर आपण त्याच्यात दाण्याचं कूट घालून किंवा दही घालून आपण ती भाजी खाऊ शकतो. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आईला नाही ना त्रास देणार. अन्नाचा नेहमी आदर करा. आणि अन्नपूर्णा देवीला नमस्कार करून आपण आज प्रज्ञावर्धन स्तोत्र काय आहे, आपल्या बुद्धीला जे चालना देणारं स्तोत्र आहे ते कार्तिक स्वामींच्या ह्याचं आहे. तर हे स्तोत्र आपण म्हटल्यामुळे आपले सगळ्या गोष्टी लक्षात राहतात, अभ्यास केलेला लक्षात राहतो. तर स्तोत्र असे, अस्य श्री प्रज्ञावर्धन स्तोत्र मंत्रस्य सनत्कुमार ऋषिः स्वामी कार्तिकेयो देवता अनुष्टुप्छन्दः मम सकलविद्या सिद्ध्यर्थं जपे विनियोगः. स्कंद उवाच. योगेश्वरो महासेनः कार्तिकेयोऽग्निनन्दनः स्कन्दकुमारः सेनानी स्वामी शङ्करसम्भवः गाङ्गेयस्ताम्रचूडश्च ब्रह्मचारी शिखिध्वजः तारकारिमापुत्रः क्रौञ्चारतिषडानन शब्दब्रह्मस्वरूपश्च सिद्धः सारस्वतो गुरुः गृहः सनत्कुमारो भगवान् भोगः मोक्षप्रदः प्रभुः शरजन्मागणाधीश पूर्वजो मुक्तिमार्गकृत् सर्वागमप्रणेता च वाञ्छितार्थप्रदर्शनः 28 नामानि मदीयानि च यः पठेत् प्रत्युष्ये श्रद्धया युक्तो मूको वाचस्पतिर्भवेत्. महामन्त्रमयाति नीति मम नामानि कीर्तयेत् महाप्रज्ञामवाप्नोति नात्र कार्या विचारणः. अशा प्रकारे हे प्रज्ञावर्धन स्तोत्र म्हटल्यामुळे बुद्धी तर वाढते, पण मुकासुद्धा वाचस्पती होतो. आणि हे जर पुष्य नक्षत्रावर आपण सुरू केलं तर याचा जास्त उपयोग आहे. आणि पुष्य पुष्य नक्षत्रपर्यंत अश्वमूले प्रतिदिनं 10 पठेत 27 दिनहि एकं पुरण्यस्यात् ततः प्रज्ञा भवति. जो व्यक्ती पुष्य नक्षत्रावर सुरू करून 10 वेळा 7 वेळा असं जे काही पठण करेल त्याला प्रज्ञा लाभते. असं या स्तोत्राने बुद्धीची वाढ होते. कैलासवासी लोकमान्य टिळक यांचे आध्यात्मिक गुरु महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांनी या स्तोत्राचा अनुभव घेतला आहे असं यात उल्लेख केला आहे. जय कार्तिक स्वामी समर्थ. आणि आपल्या छोट्या दोस्तांना अजून एक सांगायचं म्हणजे प्रत्येक गोष्ट केल्यानंतर थँक्यू म्हणायचं आहे. आपल्याला आईने जेवायला वाढलं थँक्यू. आपण ताट उचलून ठेवलं तर आईलाही आनंद वाटेल आणि तिचं कामही कमी होईल. एकमेकास सहाय्य करू. आपण आपल्या घरातल्या व्यक्तींना मदत केली तर ते आपल्याला दशपट आशीर्वाद देतात. आणि आशीर्वाद गोळा करणं, आशीर्वाद मिळवणं खूप भाग्याचं लक्षण आहे. तेव्हा तुम्ही ऐकाल ना माझं. शुभम भवत, शुभम भवत, शुभम भवत.